एक महत्त्वाची बातमी, मला कोणतंही वक्तव्य करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन असं राज ठाकरे म्हणाले। युतीच्या चर्चा पत्रकारांशी करायच्या का असं मी पत्रकारांना बोललोय असंही राज ठाकरे म्हणाले। तर जे मी बोललोच नाहीये त्याच्या बातम्या केल्या गेल्या असंही राज ठाकरे म्हणाले। सोशल मीडियावरचा धिंगाणा पत्रकारितेमध्ये येऊ नये असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। अधिकची माहिती जाणून घ्यात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय सांगाल, राज ठाकरेंनी हे महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय, काय नेमकं ते म्हणाले? निश्चितपणे खरं तर आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या इगतपुरीमध्ये मनसेचं 3 दिवसीय राज्यस्तरीय शिबिर होतं। या शिबिराला स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे हे या ठिकाणी उपस्थित होते आणि राज ठाकरे नाशिकमध्ये आल्यानंतर प्रत्येक वेळेला म्हणजे नाशिकमध्ये ज्यावेळेला त्यांचा दौरा असतो, ज्यावेळेला त्यांची काही बैठका असतात, त्यावेळेला निश्चितपणे ते पत्रकारांशी अनौपचारिक पद्धतीनं चर्चा करतात। काही प्रश्न असतील तर ते त्यांच्याकडून जाणून घेतात। मात्र या अनौपचारिक चर्चांमधनं कुठलीही बातमी होऊ नये अशा पद्धतीची एक साधी अपेक्षा जी असते ती असते। मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडतायत त्यावर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। काही निवडक माध्यमांनी अशा पद्धतीनं अनौपचारिक चर्चांमध्ये मी जे बोललो नाही तेच प्रसिद्ध करून त्याच्या बातम्या केल्या, ही कुठली पत्रकारिता, अशा पद्धतीची एक नाराजी जी आहे ती राज ठाकरे यांनी या ठिकाणी या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे। पत्रकारिता आणि माझा प्रत्यक्ष संबंध 1984 पासून आहे। आमच्या घरातच साप्ताहिक वर्तमानपत्र नियतकालिका जन्माला आली आहेत असा देखील उल्लेख राज ठाकरे यांनी या ट्विटच्या माध्यमातून केलेला आहे। आणि त्यामुळे एकूणच ज्या पद्धतीनं युती संदर्भातल्या या चुकीच्या बातम्या छापून आल्या, ज्या पद्धतीचं इंटरप्रिटेशन या माध्यमातून दाखवण्यात आलं, त्याच्यावर राज ठाकरे यांनी निश्चितपणे या ट्विटच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केलेली आहे। नक्कीच चंदनजी, त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण होतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती।